आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। नवी मुंबई पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव नाही। नवी मुंबईत आज आरोग्य सेवा कामांचा लोकार्पण सोहळा पार पडणार। निमंत्रण पत्रिकेमध्ये गणेश नाईक, नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदेंचा समावेश। नवी मुंबई पालिका अधिकाऱ्यासमोर निमंत्रण पत्रिका फाडली। नवी मुंबईत शिवसैनिक आक्रमक, जाब विचारण्यासाठी थेट पालिकेमध्ये शिरले। शिवसैनिकांचं आयुक्तांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन, गणेश नाईक विरुद्ध शिवसेना वादाचा भडका। निमंत्रण पत्रिकेमध्ये शिंदेंचं नाव का नाही याविषयी कल्पना नाही। नवी मुंबई पालिका आयुक्तांना याविषयी विचारा। नवी मुंबई पालिका कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदेंचं नाव नसल्याच्या मुद्द्यावर मंत्री गणेश नाईकांची प्रतिक्रिया। नवी मुंबईतील कार्यक्रमावरून गणेश नाईकांच्या विरोधात शिंदेंची शिवसेना आणि भाजपा आमदार मंदा म्हात्रे आक्रमक। पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये पालकमंत्री शिंदेंचं नाव नसल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचा आणि मंदा म्हात्रेंचा कार्यक्रमावर बहिष्कार। भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गिळंकृत करायला निघालाय। नवी मुंबई महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदेंच्या नाव न टाकल्याच्या मुद्द्यावर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाहिली नाही, पण नवी मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक या प्रकाराला शिवसेना स्टाईलनं उत्तर देतील। निमंत्रण पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदेंचं नाव नसल्याच्या मुद्द्यावर खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। सातारा नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेला भाजपाने आम्हाला प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे आता आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरं जावं लागेल। सातारा परिषद निवडणुकीबाबत मंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला इशारा। दुसरे पक्ष फोडण्यापेक्षा भाजपनं स्वतःची मुलं मोठी करावी। पक्ष फोडाफोडीवरून शर्मिला ठाकरेंचा भाजपावर निशाणा। ममता दीदी आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला गेला, शर्मिला ठाकरेंचा आरोप। संभ्रम निर्माण करण्यासाठी ऑपरेशन टायगरच्या चर्चा। टायगरचं ऑपरेशन तुम्ही कसं करणार? ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरून संजय राऊतांचा सवाल। ऑपरेशन टायगर करण्याची आम्हाला गरज नाही, स्वतःचे आमदार सांभाळण्यासाठी बैठक घ्यावी लागते हे दुर्दैव। ऑपरेशन टायगरबाबत संजय राऊतांच्या विधानावरून संजय शिरसाटांचा निशाणा।